म्हसवड शहरातील माण नदीच्या पुलाखाली बेवारस अवस्थेत मृत आढळलेल्या व्यक्तीची अखेर ओळख पटली असून या प्रकरणात म्हसवड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। मृत व्यक्तीचे नाव रामचंद्र नामदेव रणदिवे, राहणार दिघंची, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली असे असल्याचे स्पष्ट झाले आहे। काही दिवसांपूर्वी माण नदीच्या पुलाखाली एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती। मृत व्यक्तीची कोणतीही ओळख पटत नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते। मात्र म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस अंमलदार रुपाली फडतरे यांनी अवघ्या कमी वेळात या प्रकरणाचा छडा लावत बेवारस मृत व्यक्तीची ओळख पटवली आहे। तपासादरम्यान सोशल मीडिया, स्थानिक माहितीदार आणि विविध माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात आला। सोशल मीडियाच्या माध्यमातून सदर व्यक्ती दिघंची येथील असल्याची माहिती समोर आली। त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधला। मृताचे भाऊ महादेव रणदिवे यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचे नाव रामचंद्र नामदेव रणदिवे असल्याचे निश्चित करण्यात आले आहे। डॉक्टरांच्या उत्तरीय तपासणीनुसार रामचंद्र रणदिवे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे समोर आले आहे। पोलिसांच्या माहितीनुसार रामचंद्र रणदिवे हे अविवाहित होते। त्यांचे दोन्ही मोठे भाऊ यापूर्वीच निधन पावले असून त्यांना एक बहीण आहे। काही कारणास्तव ते विमनस्क अवस्थेत म्हसवड येथे आले होते। माण नदी पुलाखाली बसले असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। दरम्यान पोलिसांनी मृताच्या सर्व नातेवाईकांचा शोध घेतला असून ते म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत। या संपूर्ण प्रकरणात तपास अधिकारी रुपाली फडतरे यांनी दाखवलेली तत्परता, चिकाटी आणि तपास कौशल्य विशेष चर्चेचा विषय ठरत असून कोणताही ठोस धागादोरा नसताना सोशल मीडिया आणि उपलब्ध माहितीच्या आधारे बेवारस मृताची ओळख पटवून म्हसवड पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यक्षमतेची छाप उमटवली आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।